अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नागाव तालुका हातकलंगले येथील छत्रपती संभाजीनगर परिसरातील 2 वेस्ट प्लास्टिक गोडाऊनला अचानक भीषण आग लागून सुमारे 55 लाख रुपयांचे नुकसान झाले। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। जावेद सरफुद्दीन मोमीन यांच्या सहारा ट्रेडर्स व रफिक रसूल सोमरे यांच्या हिंदुस्थान प्लास्टिक या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले। कोल्हापूर, कागल व पेठ, वडगाव येथील अग्निशामक दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले। यासाठी सुमारे 20 पाण्याचे टँकर मागवण्यात आले। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कामगारांनी मच्छर घालवण्यासाठी केलेल्या धुमीमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। गोडाऊन लगत असलेल्या ॲसिड व केमिकलच्या साठ्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता। मात्र वेळीच केन बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। दाट लोकवस्तीच्या परिसरात अशा ज्वलनशील साहित्यांच्या गोडाऊनला परवानगी देण्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आग विझवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, कागल आणि पेठ, वडगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या अधिकारी व जवानांनी विशेष परिश्रम घेतले। यात कोल्हापूरचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, चालक नवनाथ साबळे, अनिल मगदूम, तांडेल वामन चोरे, फायरमॅन उदय शिंदे, अभय कोळी, गिरीश गवळी, अक्षय शिंगारे, आशिष माळी तसेच कागल नगरपालिकेचे चालक भास्कर माने, लीडिंग फायरमॅन रणजित साठे, फायरमॅन रणजित कांबळे, बाळासो कांबळे व वडगाव नगरपरिषदचे वडगाव चालक अनिकेत पाटील, फायरमॅन अंकुश कदम, ऋषी बाडुंगे, कार्तिक शिंदे यांच्यासह नागाव पंचायत समिती सदस्य अरुण माळी, विजय पाटील, पोलीस पाटील बाबासो पाटील, अभिनंदन सोळुंकुरे, गणपती माळी, उपसरपंच सुधीर पाटील, उमाशंकर कोळी, भीमराव खाडे, तलाठी श्रद्धा अबमकर, कोतवाल अस्सलम मुल्लाणी, नंदकुमार लंबे, सुहास मानगावे, दिलीप पोवार, सूरज लंबे उर्फ बबलू यांनी घटनास्थळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।